नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर ओरे मनवाच्या आपल्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऍक्च्युली ना, आज माझ्या लक्षात आलं आत्ता हे इंट्रोडक्शन करत असताना की मी रीमा सदाशिव अमरापूरकर असं मी नेहमी म्हणते. वेअरॅज मागच्या भागात आपल्याला आनंद काका सांगत होता की हे मी जे आहे ना ते मी कडून मग जातं मिमीकडे आणि ते घातक असतं आपल्यासाठी. त्याच्यामुळे नमस्कार, रीमा सदाशिव अमरापूरकर तुमचं स्वागत करत आहे. असं मी आता म्हणणार आहे इथून पुढे, म्हणजे प्रयत्न करणार आहे असं म्हणायचं. आपल्या बरोबर डॉक्टर आनंद नाडकर्णी अर्थात आनंद काका आहे. आनंद काका, वेलकम टू दिस एपिसोड. नाही, म्हणजे एकतर तुला एक अशी इन्साइट मिळाली, हे फार चांगलं झालं. पण ना एक लक्षात घे, म्हणजे स्वतःवरती खूप कडक होण्याची गरज नाही. काय असतं की आपण ज्या वेळेला मी म्हणत असतो त्यावेळेला जर आपल्या मनामध्ये आपण जे काही करत आहोत त्याच्या मागे जे सगळे आहेत त्यांच्याबद्दलची जाणीव असली तर मी या शब्द प्रयोगाला ना आपला आक्षेप नाहीये. राईट. आणि मी हा शब्दप्रयोग न करता सुद्धा बरेच जण मिमीपणा करू शकतात. हेही आपण जर लक्षात घेतलं तर आपला आक्षेप शब्दप्रयोगाला नाहीये. आपला आक्षेप तो शब्द वापरताना त्यावेळी आपल्या मनातले विचार, म्हणजे आपला सेल्फ टॉक काय आहे ना, तो आपल्या विचाराचा प्रश्न आहे. तर तिथे आपल्याला मिमी नसू दे एवढं झालं की बस आहे. पण मग हे लक्षात ठेवायला बरं का, की मी पासून आपल्याला मिमीकडे जायचं नाहीये. तर हा जो मी आहे ह्याचे पाय जमिनीवर घट्ट, म्हणजे उडू नये ना, डबल मी असं होऊ नये त्याचे पाय जमिनीवर घट्ट राहण्यासाठी किंवा त्याला रूटेड ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो रे आनंद काका? अनेक युक्त्या आहेत. त्यातली पहिली महत्वाची युक्ती ही आहे की आपण आधीच्या आपल्या एपिसोडमध्ये इंटरडिपेंडन्स आणि इंटरकनेक्टेडनेस वरती बोललो. तर माझं वैयक्तिक मीच असणं हे अनेक जणांच्या योगदानातून तयार झालेलं आहे याची जाणीव मी ठेवणं, ती जाणीव महत्वाची आहे. म्हणजे अगदी हा शारीरिक मी सुद्धा फक्त मी नाहीच तयार केला. त्यामुळे आपल्याला हे की शारीरिक मी, बौद्धिक मी, मानसिक मी, सामाजिक मी, कौटुंबिक मी, हा सगळा अनेकांच्या योगदानातून झालाय. बरोबर. उदाहरण घेऊ. मी समजा एक डॉक्टर म्हणून एक प्रिस्क्रिप्शन लिहितोय आणि एक डायग्नोसिस केलंय. तर माझ्या मनातला भाव असा पाहिजे की हे डायग्नोसिस मला कोणी शिकवलं, तर माझ्या सर्व गुरुजनांनी शिकवलं. त्याचबरोबर मी यापूर्वी पाहिलेल्या सगळ्या पेशंट्सनी शिकवलं. त्याचबरोबर मी ते पुस्तकातून वाचलं. ती पुस्तकं ज्यांनी लिहिली ते सगळे आणि ते ज्या परंपरेतून आले माझ्या शास्त्राच्या, ते सगळे ह्या सगळ्यांच्या बळावरती मी म्हणतोय की मी डायग्नोसिस केलं. बरोबर. मी जे प्रिस्क्रिप्शन लिहितोय त्याच्यातली जी गोळी आहे त्या गोळीवरती सुद्धा असंच कोणीतरी खूप संशोधन केलं, ती गोळी शोधून काढली, मग त्या गोळीवरती प्रयोग झाले, मग ती गोळी एका कंपनीनं तयार करण्यासाठी अनेक जणांनी हात लावले, त्यांचे सगळे डिपार्टमेंट्स होते, मग त्यांनी ती गोळी तयार केली, मग ती पॅक केली, मग तिने प्रवास केला, मग तिला कोणीतरी साठवलं, तिने कोणीतरी केमिस्टच्या दुकानात नेलं, मग तो केमिस्ट आला आणि मग ती गोळी माझ्या पेशंट पर्यंत पोहोचणार. बरोबर. म्हणजे या दोन्ही प्रवासांच्या मध्ये जितके लोक आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनामध्ये जितकी जास्त उतरेल तितका मी जरी शब्द प्रयोग केला तरी सुद्धा आतली भावना ही जास्त विशाल असेल. आणि कृतज्ञतेमधूनच नम्रता निर्माण होते. तर नम्रतेमध्ये काय असतं की माझ्यामधले गुण मी नाकारत नसतो,
फक्त त्या गुणांच्या भोवती असलेलं फक्त मीच वलय नम्रतेमध्ये नसतं. हं. म्हणून नम्रतेमध्ये मी स्वतःला त्या गुणाच्या एक्सप्रेशनचं एक साधन समजत असतो. हं. हा नम्रता आणि कृतज्ञता. कृतज्ञतेमध्ये इतरांच्या कॉन्ट्रिब्युशन बद्दलचा माझी एक दाद आहे त्यांना, एक दिलदार दाद आहे, एक नमस्कार आहे आदराचा. हं. हं. आणि नम्रतेमध्ये काय आहे, की अमुक एक कसब, अमुक एक गुण, टॅलेंट ऑर स्किल इज गेटिंग एक्सप्रेस थ्रू मी. हं. हं. म्हणजे जरी एका बाजूने माझ्या शरीर मनातून ते एक्सप्रेशन होत असलं, तरी सुद्धा मी हे त्या एक्सप्रेशनचं माध्यम आहे. जसं ओके. हं. एक राग जगातले अनेक गायक गाऊ शकतात. तो राग तोच आहे. हो. प्रत्येकाने त्या रागाला स्वतःच्या माध्यमातून एक्सप्रेशन दिलं. हे तू संगीताला लाव, प्रोग्रॅमिंगला लाव, कॉम्प्युटरमधल्या कुठल्याही ज्ञानाला लाव. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, की हे हं. माझ्या माध्यमातून होत आहे. हं. हं. आणि या घडीला या माध्यमामधून ते बाहेर येतंय माझ्या. म्हणजे हं. फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर असेन ना, तर त्या क्षणाला मी त्या व्यक्तीसाठी डॉक्टर ही व्यक्ती आहे पेशंटसाठी समोरच्या. पण बरोबर. त्याचबरोबर मी त्या पेशंटसाठी अख्खीच्या अख्खी ज्ञान शाखा पण आहे. हो. हो. म्हणजे ॲट दॅट पॉइंट इन टाईम आमचा हिपोक्रेटिस असेल किंवा आपल्या भारतीय परंपरेमधले चरक संहिता असेल, वेगवेगळे मोठे लोकं असतील. ह्या सगळ्यांच्याकडून आलेलो आहे ते मी. हं. ते फक्त ते ज्ञान माझ्या वाट्यात बाहेर पडतं. राइट. राइट. हा जर मी भाग घेतला तर मी जमिनीवरती राहू शकेन. तुझा बरोबर. मुद्दा. बरोबर. दुसरं, हं. की मी ज्या वेळेला मी जे करत आहे, त्याच्या गुणवत्तेवरती जितका जास्त लक्ष देईन, हं. तितकं ना माझं मी वरचं लक्ष कमी होईल. म्हणजे हं. हं. मी समजा डॉक्टर आहे आणि प्रॅक्टिस करतोय म्हणजे ओ-पी-डी बघतोय. एक शिक्षक आहे. त्याला हं. वर्ग घ्यायचा आहे. तर आम्ही ना आमच्या कामामधली गुणवत्ता कशी वाढवू? एक वकील आहे, त्याला कोर्टामध्ये केस आर्ग्यू करायची. हं. आम्ही सगळेजण ना आमच्या कामामधली गुणवत्ता कशी वाढवू ह्याच्यावरती जितकं फोकस करू, हं. तितका हं. आपोआपच ना त्यातला मी ही व्यक्ती दूर होते. राइट. सो राइट. राइट. मोर यू फोकस ऑन क्वालिटी, हं. द मोर यू फोकस ऑन ब्युटी. म्हणजे हं. गुणवत्ता आणि सौंदर्य या 2 गोष्टींवरती मी जितकं जास्त माझं लक्ष केंद्रित करेन, तितका मी त्या संकुचित मी पासून दूर जाईल. अगदी. दुसरी हो. हं. दुसरी तिसरी गोष्ट, की मी यामध्ये आम्हीच्या सहकार्याने मला काय करता येईल, या गोष्टींचा विचार करून विश्वास निर्माण करणे दुसऱ्यामध्ये. हं. तो विश्वास माझ्या आणि त्याच्या उद्दिष्टाबद्दलचा असेल. तो राइट. विश्वास माझ्या आणि त्याच्या क्षमतेबद्दलचा असेल. हं. अगदी क्षमतेमधल्या फरकांबद्दलचा असेल. हं. तरीही तो विश्वास मी जेव्हा निर्माण करतो समोरच्या माणसामध्ये, हं. ते करण्यासाठी मी जेव्हा एक मित्रत्वाचा हात देतो, हं. तेव्हा सुद्धा मी मिमीमधनं बाहेर पडत असतो. ओके. आणि म्हणून आपण असं नेहमी म्हणतो, की व्हेन यू डेलिगेट वर्क टू समबडी हं. एंड व्हेन यू ऑर्डर समबडी टू डू समथिंग, राइट. या राइट. दोघांच्यामध्ये फरक आहे. अगदी. व्हेन आय हं. ऑर्डर ना मी मिमीमध्ये आहे. हं. हं. आणि व्हेन आय डेलिगेट वर्क, की "अरे, हे माझ्यासाठी करशील का प्लीज?" हं. हां, किंवा "हे कर रे जरा. हे ना, हे तुला किती छान जमतं. हे मला एवढं छान नाही जमत." हं. राइट. हं. तर हे मी डेलिगेट करताना त्याला विश्वास देणं किंवा ना, "अरे, बरोबर. आपल्याला हे कसं करता येईल? तुझं मत सांग ना मला."
असं हं, म्हणणं. हं, हां. हं. म्हणजे मी त्याला माझ्यामध्ये सामावून घेतोय ना, सो दॅट मी आम्हीवरती जातोय. करेक्ट. हो, हो. म्हणून डेलिगेशन हा जो टीम बिल्डिंग मधला खूप महत्वाचा भाग आहे. हं. त्या टीमकडे जेव्हा आपल्याला जायचं असेल ना, त्यावेळेला पुन्हा त्या मीला जमिनीवरती ठेवायलाच लागणार. अगदी, अगदी. हे हो. सांगावंच लागणार, की जसं हं. क्रिकेटच्या किंवा कुठल्याही खेळामध्ये फक्त कॅप्टन चांगला असून चालत नाही, टीम पण चांगली लागते आणि फक्त टीम चांगली असून चालत नाही. हो, कॅप्टन कॅप्टन पण पण चांगला चांगलं. लागतो. अगदी. दॅट हो. इज इंटरडिपेंडन्स ना, ते परस्परावलंबन आहे. हं, हं. ते मला कळणं हा सुद्धा मला रूटेड ठेवण्याचा भाग आहे. अगदी. पुढची हो. पुढची युक्ती, मी जे करत आहे हं, त्याचा हं. सर्वांना होणारा फायदा काय? हा विचार करणं. आता ना ओके. त्या सर्वांना मध्ये म्हणजे मी जेव्हा हं, माझ्या पेशंटला मदत करेन ना, तर पेशंटच्या कुटुंबाला येईल ते सर्वांना मध्ये. हं, त्या पेशंटच्या आजूबाजूचे असतील. माझा पेशंट हं, समजा एखाद्या ठिकाणी नोकरीला असेल, तर त्याचं बरं होणं हे त्याच्या घरातल्या आम्हींना सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्या अगदी. कामावरच्या आम्हींना सुद्धा महत्वाचं आहे. थोडक्यात ते हं, सर्वांना, त्या अर्थानं सर्वांना अधिक हं. व्यापकपणे ते महत्वाचं आहे, हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. तर हो. माझ्या कामाचा जर खूप चांगला आणि व्यापक परिणाम माझ्या निमित्ताने होत असेल, हं, हं. तर ना तो व्यापक परिणाम हं, त्याला मी काय केलं कॉन्ट्रिब्यूट केलं. हां, म्हणजे आनंद काका, तू जे मगाशी म्हणत होतास, की जे काही होतंय ते माझ्या थ्रू होतंय. मी एक माध्यम आहे. सो हां, आता ह्या बदलाला सुद्धा मी एक माध्यम आहे, असंच राइट. आपण बघितलं पाहिजे. आणि आय कॅन बी अ मीडियम एंड आय कॅन बी अ कॉन्ट्रिब्युटर. हं. हां, हां. हां, हां, सो हां. कॉन्ट्रिब्युटर याचा अर्थ असा, की माझं योगदान त्याच्यामध्ये नक्की आहे. बरोबर? हं, हं. पण माझ्याच योगदानाने ते सगळं झालं असं नाही. राइट, हं. हे राइट. जर माझ्या मनामध्ये आलाय, तर हा पुन्हा विनय आहे. पण हा हं, विनय जो आहे, हा विवेकावर आधारित असा विनय आहे. हं, आणि तो रिअलिस्टिक पण आहे, की हं, मी जेव्हा असं म्हणतो, की मी त्याला मदत केली किंवा हं. माझ्यामुळे तो आयुष्यात उभा राहिला. बरोबर. त्यावेळेला ना उभा राहणारा तो आहे आणि तो त्याच्या पायावरती उभा राहिला. हं. हे हं. त्याचं श्रेय मला निःसंकोचपणे देता आलं पाहिजे. हं. राइट. आणि करेक्ट. किंबहुना त्यासाठी मी जर असं सांगितलं, की "अरे, या सर्व प्रवासाचा मी एक साक्षीदार होतो, हे किती भाग्याचं." हं, 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 असं जर मी म्हटलं, की इन हं, ॲडिशन टू बीइंग अ कॉन्ट्रिब्युटर, आय वॉज अल्सो एन ऑब्झर्व्हर ऑफ थिस ब्युटिफुल प्रोसेस हं. अनफोल्डेड इन फ्रंट ऑफ माय आईज. हाऊ राइट. हाऊ लकी आय एम. हं. असं मी म्हटलं, की ती कॉन्ट्रिब्युशन पुन्हा तिला एक वेगळं कोंदण येतं. अगदी. हो, आणि हो. मग आपल्याला खूप समाधान वाटतं, की हो, ते समाधान ना कॉन्ट्रिब्युशनचंही असतं. हं, त्याचबरोबर ते समाधान हे मी त्या प्रवासाचा भागीदार होतो, साक्षीदार होतो. ह्याचंही ते समाधान असतं. पुन्हा मग माझा मी हा तेवढा राहतो. हं. बरोबर. हो. पुढची युक्ती, हं, की माझं जे कर्तृत्व असेल, हं. ते कर्तृत्व मी माझं न मानणं कर्तृत्वाला माझ्या. ओके. म्हणजे मी समजा काही एक मिळवलं आहे, माझी काही एक मिळकत आहे. हं. हं, तर ती मी समाजाला अर्पण करू शकतो, देशाला अर्पण करू शकतो, देवाला अर्पण करू शकतो, कोणालाही. महत्वाचं काय आहे ना, मालकी हक्क सोडणं. हां, हे कारण महत्व. मिमीपणा हा मालकी हक्काशी खूप निगडीत आहे. हं, आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मालकी हक्क असतो. कमी जास्त प्रमाणामध्ये तो येत राहतो. अगदी, ह्याला अगदी. ओळखणं, की हं, प्रत्येक ठिकाणी मालकी हक्क आहे. तो नात्यांमध्ये आहे, तो आपल्या कामाच्या ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी, हं, समाजात आहे.
तर मालकी हक्क हा मला मिमीकडे नेतो. कारण अर्थातच मालकी माझी. मग त्या माझ्या मालकीवरचा हक्क कमी तरी करावा. ती सर्वांची कशी होईल मालकी ते पाहावं. त्या सर्वांचा सहभाग वाढला, की मालकीची भावना सुद्धा जास्त जास्त विरघळत जाईल, वितळत विरघळत जाईल. जाईल. हं, ते करायचा प्रयत्न करणं यामुळे सुद्धा माझे पाय जमिनीवरती राहू शकतात. हं. हं, आणि मला माझ्या कर्तृत्वाची जी फळं मिळालेली आहेत, ती सगळीच्या सगळी माझ्या उपभोगासाठी न वापरता, त्यामध्ये सुद्धा इतरांचा वाटा आहे हे मान्य करणं. राइट, जसं राइट. जेवताना पशुपक्ष्यांसाठी काही भाग ठेवतात. हं, हं. तसंच आपल्याला सगळ्यांच्यासाठी तो भाग आहे, याची हं. जाणीव ठेवणं ही गोष्ट महत्वाची राहील. ती सुद्धा मला माझ्या जमिनीबरोबर मुळांसोबत ती मला ठेवेल. राइट. अजून एक, हं, मला जे येतं, हं, मला व्यक्ती म्हणून जे येतं, ते मला जेव्हा जिथे संधी मिळेल, तेव्हा सर्वांबरोबर वाटता आलं पाहिजे. हं, हां. हं, मी जर ते वाटलं, ते वाटून टाकलं, जे मला अनुभव असेल, ज्ञान असेल, माझं कौशल्य असेल, ते जेवढं माझ्याकडे आहे, ते मी जर वाटायला सुरुवात केली, तर माझ्या काय लक्षात येतं, की अरे, वाटप केल्याने उलट गोष्टी वाढतायत. बरोबर. म्हणजे हो. समजा मला चांगलं शिकवता येत असेल, माझं शास्त्र जे काय असेल, तर ते मी जेव्हा शिकवत असतो, तेव्हा त्यामध्ये माझी एक रिव्हिजन होत असते. त्या हं, निमित्ताने माझा त्या विषयावरती अजून काहीतरी विचार, काहीतरी चिंतन होत असतं हं. खरं आहे. आणि तो माझा फायदा असतो. मग अगदी. किती चांगलं आहे ना, की मी सगळ्यांना विनापडदा शिकवणं, ह्याच्यात त्यांचाही फायदा आहे, माझाही फायदा आहे. म्हणजे इथे हं, मी माझा वैयक्तिक मीचाही फायदा पूर्ण डोळ्याच्या आड करावा असं नाही. पण माझा वैयक्तिक मीचा फायदा हा भौतिक फायद्याकडून डेव्हलपमेंटल एडव्हांटेज म्हणजे विकासातल्या फायद्याकडे जातोय का? हं, हं. हं, बऱ्याच वेळेला माझ्यातला मी मला भौतिक फायद्यांच्या मध्ये अडकवून ठेवेल. मग हं, त्यावेळेला मला हे डोक्यात आणायला पाहिजे, की अरे, हा भौतिक फायदा मगाशी म्हणालो तसा हा वाटून टाकायचा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदासे विचारे वेच करी. असं मला बरोबर. एका बाजूने करायचंय. उदासे हं. विचारे याचा अर्थ मालकी हक्क सोडून. उदासे विचारे याचा अर्थ डिप्रेस्ड होऊन नाही. खरं आहे. हं, तर हे मी केलं. आता माझ्याकडे असलेलं ज्ञान, अनुभव ही सुद्धा संपत्ती आहे. तर ती बरोबर. वाटली मी, तर त्यामुळे मी अधिक सधन होणार आहे. हं. हं. या विचारानं ती करणं म्हणजे काय ना, की माझ्या संकुचित मीला विस्तारण्याची एकही संधी मी न सोडणं. राइट, कधी-कधी राइट. ती संधी मला एखाद्या उत्तम ध्येयाबरोबर स्वतःला अलाइन करण्यामधून मिळेल. हं, काय असतं, काही-काही व्यक्ती अशा असतात, की ज्या ती ध्येय, उद्दिष्ट परिवर्तनाची, समाजामध्ये काहीतरी चांगलं घडवून आणण्याची, ही ती हं, जगत असतात. सगळ्यांनाच ना, हं, ती उद्दिष्ट हं, जगता येत नाहीत. हं. बरोबर. बरोबर. मग ते म्हणजे ही जी माणसं असतात, ती त्या आपण सर्व लेव्हलला पूर्णपणे गेलेली असतात. आपण हं, नसतो गेलेलो. आपल्यामधला मी असतो शिल्लक. हां. हं, पण हं, अशा वेळी अशा तऱ्हेच्या एखाद्या उद्दिष्टाबरोबर हं. आपल्याला आपल्या एनर्जीचा म्हणजे आपल्या ऊर्जेचा काही भाग जर अलाइन करता आला, तरी राइट. तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये रूटेड राहू शकतो. म्हणजे बघ, म्हणता आपण किती पद्धतीने रूटेड राहू शकतो. अगदी. याच्या हो. कितीतरी टिप्स तयार केल्या. अगदी. म्हणजे अ, कृतज्ञता मानणं, की जे मी आहे,
ते काही मी एकटा किंवा मी एकटी नाहीये. माझ्या याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. तसंच जे मी करतो त्याचं मी एक माध्यम आहे आणि आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू द प्रोसेस. राईट? हे पहिलं. दुसरी गोष्ट की मालकी हक्क सोडायचा. मग तो स्वतःच्या कर्तृत्वाचा असेल, स्वतः जे कमावता त्याचा असेल किंवा जे काही असेल. मालकी हक्क जिथे आपण सोडायला लागलो तिथे हा मीपणा मी आपला रूटेड राहायला मदत होते. तिसरं की जे माझ्याकडे आहे, म्हणजे माझं ज्ञान, अनुभव, कौशल्य हे मी मुक्त हस्ताने वाटलं पाहिजे. तर एक तर आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आणि दुसरं आपण रूटेड राहतो. तर आनंद काका याच्यामध्ये ना मला एक पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी एक मला गमतीदार आठवलं म्हणून सांगतो. हो. की जेव्हा आपण ना साध्या गोष्टी करू शकतो बरं का. अजून एक साधी गोष्ट अशी आहे की आपण 3 शब्द वापरतो. गरज, सुविधा आणि चैन वैयक्तिक जीवनामध्ये. तर ना त्या आपण तपासून बघितल्या पाहिजेत. आणि त्याचा फक्त वैयक्तिक मीशी असलेला संबंध, आम्हीशी असलेला संबंध आणि आपण सर्वशी असलेला संबंध लक्षात घेऊन या 3 गोष्टीची व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगळी वेगळी करता येईल का? मी तुला एक सोपं उदाहरण जे मला जाणवलं ते सांगतो. मी माझ्या शरीराच्या अंघोळीसाठी पाणी वापरतो. ठीक आहे. आता पाणी ही माझी मालमत्ता नाहीये. नाही. बरोबर? पाणी ही निसर्गाची मालमत्ता आहे. जी निसर्ग विना तक्रार मला वापरायला देतो. मग आता मला काय लक्षात घ्यावं लागेल की मी हे कसं वापरणार. मला माझ्यासाठी मी ठरवलेली समीकरणं अशी आहेत की शॉवर घेणं ही चैन आहे. का? ओके. कारण शॉवर मध्ये सगळ्यात जास्त पाणी वाया जातं. खरंय. 2-3 बादल्यामध्ये घेणं अगदी मनसोक्त घेत राहणं बादली आणि तांब्या ही सुविधा आहे. पण त्या 2-3 बादल्या असल्यामुळे पाणी जातच आहे. आणि एका बादलीमध्ये मी व्यवस्थित स्वच्छ अंघोळ करणं ही माझी गरज आहे. तर मग मी काय करायला पाहिजे की गरज ही रोजच्यासाठी, सुविधा ही मर्यादित आणि चैन कमीत कमी. एवढं जरी मी केलं ना तरी मी आणि निसर्ग म्हणजे आपण सर्वचा भाग ह्यांच्यामधलं नातं मी जपू शकतो की नाही माझ्या पुरतं. हे काही मी काही कुणाला सांगायला जायची गरज नाही. खरंय. पण माझ्या रोजच्या अंघोळीमध्ये पाणी आणि मी ह्यांचं नातं काय? आणि पाण्यावरती मी पाणीपट्टी भरतोय म्हणजे माझं पाण्यावरती मालकी हक्क नाही झाला. मालकी हक्क नाहीये. बरोबर. ते पाणी मी कसं वापरणार हे मी ठरवणं. इतक्या साध्या गोष्टींच्या मध्ये आपण जे म्हणतोय त्याचा अर्थ असू शकतो. राईट. आणि मला जे मी मगाशी म्हणायला लागले होते आनंद काका ते हे होतं की आपल्याला सगळ्यांना जसं आपण म्हणालो की गरज, सुविधा आणि चैन. तर आज ज्या पद्धतीने आपण सगळे जगतो आहोत तर आपल्या गरजांसाठी आपल्याला काम तर करावं लागतं, सगळं करावं लागतं. मुद्दा असा आहे लक्षात काय ठेवलं पाहिजे की आपण ज्याला गरज म्हणतोय ना ती दुसऱ्या व्यक्तीसाठी चैन असू शकते. चैन असू शकते. मी जेव्हा असं म्हणतोय की मी एका बादलीत अंघोळ करणं ही माझ्यासाठी गरज आहे त्यावेळेला मी एक विसरतो की असे अनेक लोक असतात की ज्यांना 4 तांबे किंवा 2 तांबेच मिळत आहेत. अगदी. त्याची जाण मला ठेवणं ना हे मी व्यक्ती म्हणून अंघोळ करताना सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अगदी मला पूर्णपणे मान्य आनंद काका. आणि म्हणून जसा माझा नेहमी एक प्रश्न असतो जो मी तुला आता पुढच्या भागात विचारणार आहे पण आत्ताच मी तुला एक चुणूक देऊन ठेवते की आपल्या मुलांमध्ये हे कसं इम्बाईब करायचं.
कारण आजकालची पिढी जी आहे त्यांना जर म्हटलं की बघ ती मुलं आहेत त्यांना खायला नाहीये प्यायला नाहीये तर त्यांचं असं असतं की सो हाऊ इज दॅट माय फॉल्ट. ओके, सो हे जी एम्पथी आपण म्हणतो ती त्यांच्यामध्ये कशी इम्बाईब करायची हे तू डेफिनेटली आम्हाला पुढच्या भागात समजावून सांग. हो, आणि आपला अन्यायाचा भागही राहिलाय तोही आपण पुढच्या भागात येस, करू. तोही पुढच्या भागात, कारण त्याच्यातूनच आपण अन्यायाकडे जाणार आहोत. अन्यायाकडे. ज्या वेळेला मी गरज नसताना शॉवर घेते त्यावेळेला मी कोणाचं तरी पाणी हिरावत असते. ह्याच्यातूनच आपण अन्यायाकडेही वळणार आहोत. सो तोपर्यंत मी सगळ्यांना असं सांगेन की आपल्या गरजा काय, सुविधा काय आणि चैन काय, आणि आर वी रिअली ज्याला आपण गरज म्हणतोय ती आपली गरजच आहे का ती खरं तर चैन असू शकते इतर कोणासाठी तरी, ह्याचा आपण विचार करत राहूयात. आणि पुढच्या वेळेला आनंद काका आपल्याला सांगेलच की हाऊ डू वी डील विथ दिस डायलेमा, की आपल्या मुलांना पण आपल्याला ते शिकवायचं आणि आपल्याला स्वतःलाही ते समजावून घ्यायचंय. सो तोपर्यंत एव्हरीबडी प्लीज टेक केअर. थँक्यू सो मच आनंद काका. सी यू.